त्या परमेश्वराचे रूप वेगळे आहे, अनेक आहे, अनेक रूप आहे, कोणी अंत लावू शकत नाही. म्हणून काय म्हणतो मी ऐका बघा. कार्यक्रमाचे मौजे सुंदर मौजे प्रश्न उत्तर चांगले मिळते. ऐका, जरी मी नाही दिलं आपल्या प्रश्नाचे उत्तर तर दुसरा शाहीर सांगेल किंवा त्यांना दिले तर मी सांगेन. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले महाराष्ट्राचे नामवंत शाहीर मोरेश्वरजी यांनी प्रश्न विचारला. भगवान शंकर भिकाऱ्याचं रूप घेऊन कोण्या भक्ताच्या घरी गेला आणि कशा करता गेला, याचं उत्तर सुंदर आलं. सुंदर उत्तर आहे. भगवान शंकर कोणाच्या घरी गेले, कोण्या भक्ताच्या घरी गेले, भिकाऱ्याचे रूप घेऊन कशा करता गेले, तर त्या भिकाऱ्याचं नाव आहे राजा श्रीयाळ. आणि ती चामुंडा श्रीयाळ राजाच्या घरी आणि चामुंडीच्या घरी त्यांचं सत्व पाहण्यासाठी गेला होता. आणि तेव्हाच चिया बाळाच्या शिर उपरामध्ये काढली. ही परीक्षा पाहण्यासाठी भगवान शंकर गेले होते. हा उत्तर सत्य. मी शाहीर साहेबांना विचारतो, द्वापार युगामध्ये कंस झाला, द्वापार युगामध्ये कंस आणि कंसाची दासी कुकमा ही दासी होती कंसाची. तर ती दासी या कलियुगामध्ये कोण्या नावाने आहे, याचं उत्तर द्या.
कोणती? या पोटाची पूजा किंवा पोटाला अन्न नाही मिळालं माणूस वाचल का? वाचल का दादा? नाही. आणि या पोटासाठी मोठी धावपळ करावं लागते. माझ्या शेतकरी बांधवांना उन्हात ताणात कष्ट करावं लागतं, तेव्हा दोन नारे घरी येतात. अशी परिस्थिती आहे जिंदगानी. आणि जिंदगानी एकाची नाही, जिंदगानी दोघाची, नवरा बायकोची. घरी किती जरी संपत्ती असली आणि ज्या घरी बाई नसली त्या घराला शोभा येईल का? शोभा येईल का? नाही, शोभा येणार नाही दादा. पण काही लोक दारू पितात आणि बायकोला भोडो भोडो मारते. काय रीत आहे? काय पद्धत आहे? काय सांगावं दादा. या 2 वर्षाच्या अगोदर मोठी गंभीर परिस्थिती होती. कोरोनाचा काळ होता. माणूस माणसाजवळ जात नव्हता. धंदे पाणी बंद. किती लोक मेले बिचारे. अशी परिस्थिती होती. दयाचा धंदा बंद, इतर धंदे बंद, अशी गंभीर परिस्थिती होती. पण आज सर्व खुलं वातावरण, आनंद आनंद. का सांगावा. आपल्याकडे 2 म्हशी 2 गायी आहेत. निवड शेतीच्या भरोशावर जिंदगानी होणार नाही. जोड धंदा पाहिजे, दया दुधाचा. म्हणून आपल्या बायकोला म्हणतो कारभार रे, दया दुधाचा धंदा करू, प्रपंच चालव. पण आवाज म्हणून पाहतो आपल्या बायकोला कसं काय उत्तर मिळते. थोडं याचा आवाज कमी करा. कधी कधी आम्हाला समजा नाही. थोडा आवाज कमी करा. हा, शांत ठेवा. आपल्या पतीला आवाज देऊन पाहतो कसं काय उत्तर मिळते बघतो. राधा ग माझ्या लाडाची नारी राधा, राधा ग. हॅलो. वाह, अशी बायको जरी प्रेमानं बोलली तर नवऱ्याला किती आनंद वाटते दादा. घडीभर जेवण जर नाही भेटलं तरी माणसाला समाधान वाटतं. बाईच्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे. बाईच्या शब्दात एवढी ताकद आहे की नवऱ्याला शांत करून टाकते. आता विचारतो आणि प्रत्युत्तर काय मिळते बघतो. राधा, काय हो? घरचं काम आटोपलं? अहो, कामधंदा केली. हा. आणि नाही का नुकत्या हातामध्ये नाही का रिमोट घेतली आणि टीव्ही चालू करून बघत होती. काय म्हणाली? अहो, हातामध्ये रिमोट घेतली आणि टीव्ही बघत होती तर तुम्ही आवाज दिलं. राधा, ओय, हे शेतकऱ्या बाईचं काम नाहीये. रात दिवस टीव्ही पाहणे शेतकऱ्या बाईचं काम नाहीये. नवरा जरी वावरात गेला त्याच्या मागोमाग वावरात जायला पाहिजे. होय का? मग काम कोणाचे आहेत व? राधा, काय तू वेडी आहेस. टीव्ही चालू केलीस, होय परीक्षेची वेळ आहे. आहे ना. मालिका चालू करशील, हा हा. मुलाचं लक्ष अभ्यासातून तिकड टीव्हीकडे जाईल. तो पास होईल का? नाही ना. होणार नाही. हे कोणती मालिका पाहत होती? अहो, मी सिरियल बघत होती. मी तुलसी तेरे अंगण की. मै तुलसी तेरे अंगण की. नाव चांगलं आहे, अगं बया. मालिका चांगली आहे. पण तुम्ही एक चूक करता. कोणती व? कोणती चूक? चांगल्या गोष्टी सोडताना खराब गोष्टी करता. अगं बया, अशा कोणत्या खराब गोष्टी पकडली? कधी कधी नवरा बायकोमध्ये झगडा होते. होय, होते ना. होते ना. मग कधी कधी नवऱ्याला काय म्हणता तुम्ही? काय म्हणतो? जाणा उठना, अगं बया. हे बाळून राहता नवऱ्याला. अहो, आम्ही बाई असून मला एक सांगा. सकाळी उठते, हातामध्ये बंद ठेवून तुम्ही दारूच्या भट्टीमध्ये जाता. स्टॉप कर. राधा, काय हो? तू वेडी आहेस. कसली वेळी आहे? तुला जास्त सांगण्याची आता काय सांगू मी. हा, तुझा डोका काम नाही करून काय. असं काय? थंडी पडली. अगं बया. बरोबर आहे. हे मार्गून तयारी बाजाराची. हे माळ घेऊन बाजारला हा, जाऊ. हा. मी बाई माळ घेणार आहे बाजारात. हा हा माळ
काय म्हणाली? मी हा मार घेत नाही, बाजारात जात नाही. हा मार खाली फेकलीस. होय फेकली. मार जर फुटला तो भरून दे. माझे बाप कशाला भरणार, भराल तुम्ही. काय माझे बाप हे अक्कल बरोबर नाही. समजली का? ही नुकसान जर झाली तर दोघांनी नवरा बायकोला भरावं लागेल. असं काय? मार उचल, तुला सांगतो थोडक्यात, जास्त वेळ घेणार नाही. राधा सांगू तुला मी काय म्हटलं? एक भक्ती गीत, एक कर्जा, नवीन कर्जा, भक्ती गीत.